जय श्रीराम मित्रांनो, मी काल रात्री माझ्या मामाची चालतो. हे बघा, माझ्या मामाचं शेत बघू शकता. माझ्या मामाचं शेत बघू शकता. ऊस लावलेत बघा. अजून एक लिंबाचं झाड, लिंब बघू शकता, छोटे छोटे आलेत ह्याला बघा लिंब. परत अजून एक लिंबाचं झाड बघा. ही नारळाची माझ्या मामाने झाड लावलेत आम्ही बघा. हे नारळ, आंब्यांचं, चिकूंचं, सीताफळांचं झाडं लावल्यात अशी ते नारळाची बघा ही. आणि बघा हा ऊस लावलाय मागच आता. आणि बघा कंपाऊंडच्या कपड्याने पामची झाडं लावलेत. आणि बघा ही बोर चालू करायला हे डबा, त्याच्यात हे बटन आहे बघा. ही बोर. अजून एक पामचं झाड बघा. शाळू लावलंय गायांसाठी बघा. परत हे वावर ऊसापर्यंत पामाचं तिथं लावलंय शाळू ते बघा. हे पामचं झाड, परत शाळू, हे शाळू, परत हे पण पामचं झाड आहे. पामचं झाड आहे हे बघा. हे बघा आता आहे ना, हे बघा हे पुढचं आहे ना असं, हे बघा असं आहे ना, हे शाळू आहे बघा. इथं पण एक पामचं झाड आहे. आणि बघा हे पारिजातचं झाड आहे. आणि या पुढं परत दाखवतं अजून बघा. हे वांग, झेंडू, परत अजून झेंडू बघा. कोबी, फ्लावर लावल्यात. तिकडं मेथी आणि कांदे होते ते उपटलेत ते बघा. हे पण कोबी, परत मुळे ते लावलंय बघा. हे मोठं वांग्याचं झाड आहे. इथं एक पामचं आहे. आणि हे बघा इथं कारल्याचे वेल आहे हे बघा. कारले पण दिसतात. कारले दिसले का? एवढे कारले हे बघा. आता हे शेंगा, टमॅटोची झाडं, मिरच्याची झाडं. इथं एक इथं 2-3 मिरच्याची झाडं आहे. आणि तिथं भेंडी लावलीत. आणि चला मग पुढं जाऊ गोठ्या का आपण. हे बघा इथून परत शाळू मागाशी ते बघा. तिकडं विहीर आहे आमची. इथं मामा गेलता मोटर चालू करायला हे बघा. आता आलाय मामा मोटर चालू करून आलाय मामा. तर तिथं बारं धरतंय पाण्याचं, ते शाळूला पाणी सोडलंय. आणि बघा किती भारी भारी सूर्यफुलाची झाडं आहेत बघा. सूर्यफुल आलेत बारके बघा. हे झेंडूचं आता मरायला लागलं ते, पण त्याला पाणी घालायला लागणार आहे. एक मेलं आहे, एक लय जुनं होतं ते, आता नवीन आलंय बघा. ह्याला पण सूर्यफुल आल्यात बघा. हे छान सदाफुलीचं झाड आहे बघा. हे पण सूर्यफूल, हे पण सदाफुली. परत बघा हे पण सूर्यफूल बघा. इथं वालाचे वेल आहे. वाल बघा. परत इथं शाळू बघा. शाळू बघा. बघा केळीचं घड बघा. केळीचं घड बघू शकता. तुम्ही बघा. केळीचं घड बघा. 2 मिनटं ते पायात अडकलं होतं, ते काढत होतं बघा. इथं पण केळीचं घड लपून ठेवलंय बघा. ही टाकी बघा. इथं एक लिंबाचं झाड आहे, लय जुनं लिंबाचं झाड आहे बघा. हे इथं शाळू बघा. परत इथं कोंबड्यांचं तादी इथं डाळिंबाचं, इथं आंब्याचं. परत इथं ह्याच्यात आधी ससे होते. गोठा हा बघा. ही लक्ष्मी बघा कशी बघा. ही लक्ष्मी एकदम गरीब गाई आहे. आत्ता आम्ही रंगवली अशीच तिला टाइमपास बघा. अशीच रंगवली होती तिला खायला टाकलंय. इथं बांधून ठेवली होती तिला. आणि बघा हे आधी आहे ना शेततळं केलं होतं. इथं आधी शेततळं होतं, मग ते आता ते पावसाळा आला ना, मग मामाने आम्ही काढलं ते बघा. इथं मुळा लावलाय बघा. इथं सुबाबळीची झाडं आली, मग आता इथं
बघा गाईला खायला गिन्नी गावात. परत बघा आता शेत बघून घ्या एकदा. बघा कसला भारी व्ह्यू आहे. बघा वावर, बघा मामाचं घर, हे नारळाचं. मामा म्हणते बघा परत हे चुलत मामाचं घर. आणि हे बघा गाई हे गाईचा गोठा, कुट्टी मशीन. बघू शकता कसला भारी व्ह्यू आहे. बघा आता सनसेट होते. हे बघा इथून गावातून थोडंच पुढं गेलं ना काही तुकाईचं मंदिर आहे. तुकाईचं मंदिर. आणि इथून असं सर तिकडे गेलं ना जांब्याच्या साईडला आमचं घर आहे. बिल्डिंग दिसते ती आमची, ती झूम करतोय मी पण दिसा नाही एवढी. चला बघा आता इकडे बघा गाई कशी खाते. ती काही इथंच खाते ती काही, पण तिला बांधून ठेवतो आम्ही जास्त मोकळ्या दोरीने. हे बघा आता हा गाईचा गोठा. कडबा ठेवला इथं, पर त्या दिवशी पाऊस झाला लय वाळलाय थोडा कडबा, आतमध्ये आणून ठेवला. गोठ्यात असं इथं बांधतो गाईला आम्ही. गाई कुट्टी मशीन, ही कुट्टी मशीन. इकडे बोलव. गाई कशी करते मस्ती, उकरीत होती बघा. तिने काय करलंय बघा इकडे. योगा अख्खं उकारलंय तिथे शिंगाने. खा झालं आता करते ती. नाही गाईचे समजून घ्यायचं आता. ते आता नारळ आले ते. ही माझ्या मामाची बरं दोन. आणि ही माझ्या मामाची पोरं दोन. आलीत मागाशी होती ती. लाईक सबस्क्राईब करा. आता हे इथं करत होते, त्यात गिन्नी गावात तेच कापत होते मागाशी. मग ते पाणी प्यायला गेलते तेव्हा घरी. आम्ही आता गाई फिरवायला गेलतो तिकडं. गाई फिरून आणली जरा तिथं बांधली, गोट्याकडे नेली, घराकडे नेली. परत बघा आता इथं आणून बांधलेली आहे. आणि हे बघा आम्ही चला मग. लाईक आणि सबस्क्राईब करा.